माधुरी मॅडम, मॅनिफेस्टेशनमुळे तुमच्या आयुष्यात असा कुठला प्रसंग घडला जो एकदम आश्चर्यकारक होता की त्याच्यावर तुमचाही विश्वास बसेल? माझ्या आयुष्यात मॅनिफेस्टेशननीच घडल्यात, मोठ्या मोठ्या घडल्यात. वाव. सो आश्चर्यकारक म्हणायचं झालं तर माझी पहिली कार. आपण चुकीच्या गोष्टी मॅनिफेस्ट करतो, हे कसं ओळखायचं? कारण आपण ते चुकीच्या पद्धतीने बोललं गेलेलं असतं. असं भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम्स असतात. मी सगळं करते, तो मला माझ्या आयुष्यात नकोय, तो माणूस मला माझ्या आयुष्यात नकोय. गरीब मानसिकता आणि श्रीमंत मानसिकता यात फरक काय आहे आणि मॅनिफेस्टेशन याच्यात कसं काम करतं? सो मानसिकता अशीच ठरते की आपण स्वतःला कार, घर, मटेरियल गोष्टी सहजपणे घेतो, पण स्वतःसाठी खर्च करायचा झाला तर मागे येतो. मी सांगते, तुमची हेल्थ ही तुमच्या हातात आहे. सोशल मीडियामुळे लोकांच्या मॅनिफेस्टेशनवर किती परिणाम झालेला आहे? माधुरी मॅडम, पैशाबद्दलच्या कोणत्या चुकीच्या समजुती यश अडवतात? सो पैशाच्या बाबतीत आपण असे बरेचसे विचार करून ठेवतो. म्हणजे माझ्या घरातही मी बघितलं होतं, मी घरी राहते, मला कुठून पैसे येणार. माधुरी मॅम, मॅनिफेस्टेशन बद्दल लोकांनी कोणत्या गोष्टींवर अंधविश्वास ठेवू नये? काम न करता पैसे मिळतील, हा अंधविश्वास आहे आपला. नमस्कार. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातील पैसा, यश, नातेसंबंध आणि संधी या सर्व गोष्टी आधी तुमच्या विचारांमध्ये जन्म घेतात, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? काही लोक याला योगायोग म्हणतात, काही नशीब, पण लाखो लोक याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. आज आपल्यासोबत अशा व्यक्ती आहेत ज्यांनी हजारो लोकांच्या त्यांच्या विचारांची ताकद ओळखायला मदत केली आहे. मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, सबकॉन्शियस माइंड आणि सक्सेस माइंडसेट याबद्दल आज आपण काही असे प्रश्न विचारणार आहोत ज्यांची उत्तरे कदाचित तुमचे आयुष्य बदलू शकतात. मित्रांनो, तर स्वागत करूया आपल्या मॅनिफेस्टेशन कोच मिसेस माधुरी बोंद्रे यांचं. माधुरी मॅडम, तुमचं खूप स्वागत आहे. आपला हा दुसरा पॉडकास्ट आहे आणि पहिल्या पॉडकास्टला खूप प्रेक्षकांकडून आपला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तब्बल 2 लाख प्लस व्ह्यू गेलेले आहेत. तर हाऊ यू फील, कसं वाटतंय तुम्हाला? ओके, सर्वप्रथम आधी धन्यवाद मला परत बोलावण्यासाठी सुद्धा. थँक्यू. आणि त्याच्यानंतर हो, म्हणजे छान वाटतंच, कारण मला हे करायलाच खूप आवडतं मनापासून. लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल होतोय, मी त्याला निमित्त ठरतेय की त्यामुळे त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कमी होत आहेत आणि तेवढं फेमस होत जातो आपण असं. सो मग लोक ओळखायला लागतात. ठीक आहे, कोणत्याही माणसाला आवडणारीच गोष्ट आहे. तसं माझ्याबरोबरही होऊ लागलंय. अगदी सगळ्या लेव्हलची लोक, इंडस्ट्रीपासून सगळे, पर्सनल मेसेज येण्यापर्यंत. असं म्हणू शकतो मॅनिफेस्टेशनच्या सेलिब्रिटी कोच. असं झालंय आता. सो खरंच खूप छान वाटतं आणि त्याच्यासाठी खूप कृतज्ञता पण आहे का इथपर्यंत पोचू पण शकते. त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी असावं लागतं, पूर्वक पुण्याई सुद्धा असावी असं पण म्हटलं जातं. सगळ्याच असतात गोष्टी डिपेंडंट, आणि आपले कष्ट हे सगळं सोबतच जातं. सो खूप छान वाटतं हे सगळं बघितलं. येस माधुरी मॅडम, आपण चुकीच्या गोष्टी मॅनिफेस्ट करतो, हे कसं ओळखायचं? खूप छान प्रश्न आहे. चुकीच्या गोष्टी मॅनिफेस्ट करतो म्हणजे काय? आपणच बोलतो, वेगळ्या पद्धतीने बोलतो आणि ते मॅनिफेस्ट करतो. म्हणजे काय, कधी कधी निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन पण होतात चुकीच्या ह्यानी बोलायचं झालं. तर आता समजा आपल्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा फ्रेंड्समध्ये म्हणा, फॅमिलीमध्ये म्हणा, कुठेही नात्या सगळीकडे आपण रिलेशनशिपच डेव्हलप करत असतो जगताना. सो आता फ्रेंड्समध्ये आपल्याला किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा काही लोक जवळची असतात, काही लोक लांबची असतात. एक्झाम्पल रिलेट होऊ शकतं म्हणून जस्ट त्याचं एक्सप्लेन करते. तर त्या ठिकाणी होतं काय, आपण एखाद्या वेळी म्हणतो त्यांनी माझ्या आयुष्यात येऊ नये, राहूच नाहीये. हा जो विषय आहे ना, तो एक्झॅक्टली उलट मॅनिफेस्टेशन करतो. सो तुम्ही काय विश केली, त्यांनी माझ्या आयुष्यात राहिलं नाही पाहिजे, एक्झॅक्टली उलट होतं, ते तुमच्या आयुष्यात राहतात. कारण आपण चुकीची फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सला पाठवतो, असा त्याचा अर्थ होतो की मला हे नकोय म्हणजे ते हवंय, असं त्याचा इंटरप्रिट होतो अर्थ. सो मी सांगत होते की लोकांच्या, म्हणजे आपल्या जवळच्या लोकांमध्ये रिलेशनशिप आपल्याला मेंटेन करायची असते. मग आपण हा चांगला, तो वाईट, तो म्हणजे असं सगळं चालू असतं जनरल याच्यामध्ये. मग फेवरेट पर्सन, फेवरेट लोक आयुष्यातली, नॉन फेवरेट लोक, मग जे फेवरेट नाहीये त्यांच्यासाठी आपण चुकीचे वाक्य बोलतो, पण ती फॉलबॅक होतात आपल्यावरच. कारण
आपण ते चुकीच्या पद्धतीने बोललं गेलेलं असतं. असं भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम्स असतात. मी सगळं करते, तो मला माझ्या आयुष्यात नकोय, तो माणूस मला माझ्या आयुष्यात नकोय, असं म्हणणारे खूप लोक असतात. पण आपण तो माझ्या आयुष्यात नकोय म्हणजे नकोय ही चुकीची फ्रिक्वेन्सी पाठवतोय, त्यामुळे ते आपल्यावर पडतं उलटं येऊन. डबल होतं ते उद्योग. अजून एक गोष्ट, मॅनिफेस्टेशन करताना आपण स्वतःबद्दल करू शकतो. हे एक गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे काय, आपण म्हणतो की त्यांनी माझ्यासारखं वागावं. आपल्या हातातच नाहीये दुसरा माणूस. दुसऱ्याचं ना आयुष्य आहे ना त्यांचं वागणं आहे, तरी आपण असे एक्सपेक्टेशन ठेवून जगतो. तुम्ही काय करू शकता, मॅनिफेस्टेशन मुळातच हे सांगतं की तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला मिळेल. मी जसं म्हणते, दुसऱ्या माणसाला बदलू शकणं म्हणजे काय, तुमच्या स्वतःमध्ये प्रगती झाली की दुसरी माणसं आपोआपच तुमच्या आजूबाजूने येतात, बदलतात. त्यामुळे ते आपोआप होतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला मुळापासून बदलला. ते व्यक्तिपरत्वे बदलतं, कारण स्वभाव हा विषय असतो त्याच्यामध्ये. सो बोलताना आपल्याकडनं सततच जे पाहिजे ते गेलं पाहिजे. म्हणजे मला 1 CR मंथ कमवायचे आहे, तर मी ते कमवत आहे. हा विषय गेला पाहिजे तोंडातून बोलताना. किंवा मला सगळ्या लोकांची माझ्या आजूबाजूच्या चांगलंच व्हायला पाहिजे, म्हणजे हे राहायला पाहिजे. किंवा मी सगळ्यांना आवडली पाहिजे, किंवा मी सगळ्यांना आवडते. माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना माझी एनर्जी हवीशी वाटते. जे पाहिजे आहे ते बोलल्याने होतं, जे नको आहे ते बोलल्याने नाही होत, होतही नाही, आणि अपोजिट रिॲक्शन्स येतात रादर. सो त्यापेक्षा जे नको आहे ते बोलणं बंद करायचं. मनातनं काढून टाकण्यासाठी मेडिटेशन आहे, शांत श्वास घेणं आहे, होपोनोपोनो आहे, हे सगळी टेक्निक्स आहेत. मग ते कसं करायचं हा प्रश्न पडतो, की मनातनं तर काढता येत नाही समोरच्या माणसाबद्दलची चुकीची मतं, किंवा सतत आपल्याला तेच असतं, ब्लेम गेम चालू असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ह्याच्यामुळे असं झालं. तुम्ही काहीच करत नाही का मग कोणत्या गोष्टीमध्ये? सतत समोरचाच माणूस नसतो रिस्पॉन्सिबल. या ठिकाणी मी काय विचार केला समोरच्या माणसाच्या बोलण्यावर, मी काय रिॲक्शन दिली, त्यावर सगळं ठरतं. तुमची रिॲक्शन आहे त्याने तुम्हाला फरक पडतो. तुम्ही पॉझिटिव्ह रिॲक्शन दिली तर समोरचा तसाच घेणार आहे, एनर्जी पॉझिटिव्ह शिफ्ट झाली. तुम्ही निगेटिव्ह रिॲक्शन दिली, समोरचा काही तुमच्याशी प्रेमाने येऊन बोलणार नाहीच आहे. हे कुठच्याही नात्यामध्ये आहे, अगदी नवरा बायको, आई वडील, मुलं, सगळी, कुठे ऍडजस्टमेंट आलीच, कुठेही आहे ते. सो असं आहे की जे पाहिजे ते बोलायला सुरुवात करायची सतत. मग ते खोटं असलं तरी काही वेळा कधी कधी रिपीट केल्याने त्याची भावना येते आणि ते खरं व्हायला लागतं. सो भावना सगळ्यात महत्वाच्या आहेत जगताना. भावना जितक्या स्ट्रॉंग तितकं मॅनिफेस्टेशन लवकरच होतं. व्हेरी नाईस. माधुरी मॅडम, मॅनिफेस्टेशनमुळे तुमच्या आयुष्यात असा कुठला प्रसंग घडला जो एकदम आश्चर्यकारक होता, की त्याच्यावर तुमचाही विश्वास बसेल? ओके, तसं म्हणाल तर मला देणगी आहे ती. खूप गोष्टी माझ्या आयुष्यात मॅनिफेस्टेशननीच घडल्यात, मोठ्या मोठ्या घडल्यात. सो आश्चर्यकारक म्हणायचं झालं तर माझी पहिली कार, मी नॅनोज घेतली होती, पण मी लिटरली TCS मध्ये जॉईन झाले होते आणि सॅलरी तेवढी ह्याची नव्हती ज्यांनी मला कार देतील TCS वाले, किंवा कंपनीवाले सुद्धा, म्हणजे कारचे कंपनीवाले सुद्धा मला कार देतील एवढी सॅलरी नव्हती. खूप बेसिक स्टायपंडच्या थोडंसं पुढे इथपर्यंतच होती. सो त्या सॅलरीवर मला त्यांनी कार दिली होती. नॅनो नवीन 2+ लाखाची होती. एवढ्या कमी सॅलरीवर कोणी देत नाही. लॉजिकली म्हणायला गेलं ना, माझा कुठचा बॅकग्राऊंड, दॅट वॉज अ फर्स्ट जॉब. लोन द्यायला इतकं विश्वास, जरी TCSचे एम्प्लॉई असले तरी सुद्धा ते खूप मॅजिकली घडलं होतं. का मला मनापासून कार घ्यायची होती, बस तेवढंच होतं डोक्यामध्ये. ती कशी येईल ते मला माहिती नाही, तर तशी ती आली होती. तर ती एक आश्चर्य असं वाटण्यासारखीच गोष्ट होती, की पैसे नसताना पण गोष्टी घडतात आयुष्यामध्ये, तसं आहे ते. आणि अशा भरपूर गोष्टी मॅनिफेस्ट केल्यात ज्या वाटतात आपल्याला सहजपणे की नाही. आश्चर्यकारक म्हणायचं तर अजून एक आहे, HCL टेक्नॉलॉजीज मध्ये मी जॉब करत होते. पोस्ट प्रेग्नन्सी 6 मंथ मॅटर्निटी होती. त्याच्यानंतर प्रोजेक्टमध्ये घ्यायचं होतं, तर त्याच दिवशी बरोबर कोरोना सुरू झाला होता. लॉकडाऊनच्या दिवशीच माझी मॅटर्निटी संपली आणि कोरोना म्हणजे सुरू झालं होतं, तर लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे वर्क फ्रॉम होम ऑटोमॅटिकली सुरू झालं अचानकपणे. तो वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यावर मला वर्षभर घरी राहायचं होतं.
ही माझी मनापासूनची इच्छा होती. तर हम्म. त्यावेळेसचा असा मुद्दा झाला की त्यांची पॉलिसी अशी होती की मी त्या प्रोजेक्टमधनं बाहेर पडले होते आणि अच्छा. त्यांना हे सगळं झाल्यामुळे त्याच प्रोजेक्टमध्ये परत घ्यावं लागलं ओरे बापरे. आणि 6 महिने बेंचवर त्यांच्या इथे विथ सॅलरी ठेवावं लागलं. सो दिस इज ऑल्सो पॉसिबल असणारी गोष्ट नाहीये. हम्म. ते माझ्यासाठी घडून आलेल्या गोष्टी होत्या. त्यानंतर प्रोजेक्ट विदाऊट इंटरव्ह्यू घेणं म्हणजे जस्ट त्यांनी इंट्रोडक्शनरी फोन केला होता हम्म. की असा असा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये तुला घ्यायचं चाललंय. आणि माझी इच्छा तीच होती की आता माझ्याकडे फार काही मला कळतंय अशातली, म्हणजे गेला होता टच सगळा माझा, पण मी करू शकते सगळं, हा कॉन्फिडन्स माझा पहिल्यापासून आहे. अच्छा. तुम्ही काम द्याल ते मी करू शकते, फक्त मला आत्ता काही प्रश्न विचारू नका टेक्निकल, कारण ते मला आत्ता येणार नाहीयेत. पण ती माझी इच्छा होती, तर तसंच झालं आणि त्यांनी सिटी बँकमध्ये घेतलं होतं त्यावेळेस. ओके. सो हेही आश्चर्यकारकच आहे, कारण माझा नवरा नंतर मला म्हणला सुद्धा, 2-2.5 वर्ष कोण सॅलरी देतं फ्रीमध्ये? म्हणलं मला दिली आहे, कंपनीनेच दिली आहे. वा, क्या बात आहे. सो खूपच छान. अशा गोष्टी घडल्या आहेत मॅनिफेस्टेशनमुळे. पण ते मला बाय डिफॉल्ट व्हिज्युअलायझेशनची सवय आहे हम्म. आणि सबकॉन्शियसलीच विचार करते मी खूप मेजर ह्याच्यामध्ये की अच्छा. मला हे असं हवंय म्हणल्यावर असं व्हायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे. एवढंच. आणि त्याच्या मागे मी कुठचीही डेस्पिरेशन ठेवत नाही, कुठच्याही असं विचार नसतो माझा की हे झालंच पाहिजे. मनापासून इच्छा आहे, हम्म. एवढंच. त्याच्या मागे मी सरेंडर असतं, म्हणजे जे माझ्यासाठी योग्य असेल ते होणारच, ते होणारच. आणि ते होऊन जातं. गरीब मानसिकता आणि श्रीमंत मानसिकता यात फरक काय आहे आणि मॅनिफेस्टेशन याच्यात कसं काम करतं? ओके, हा पण छान प्रश्न आहे. आता मानसिकता म्हणजे माइंडसेट असंच म्हणायला हरकत नाही हो. आपण. तर हा आपल्याला ना लहानपणापासून समाजाने दिलेला असतो. समाज, कुटुंब, शाळा, सगळ्या ज्या आजूबाजूला घडलेल्या घटना, या सगळ्यातून आपल्याला तो मिळालेला असतो. हो. आणि त्यातून आपण आपली मानसिकता ठरवतो जगण्याची. तर आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये जास्त जायला लागलो की आपल्याला समजू लागतं, म्हणजे अवेकनिंग झाल्यावर. अवेकनिंग याचा अर्थ काय, तर हे जग आहे, जग एनर्जीचं बनलं आहे आणि त्याच्यात सगळ्या काही गोष्टी आपण म्हणू तशा होऊ शकतात. हम्म. आणि काही मनावर घ्यायच्या गोष्टी नाही आहेत जगामध्ये. या जस्ट जसं समोर येते तसं समोर जायचं असतं, इतकंच आहे. ती एक मूव्ही आहे, सोल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. जशी समोर आपल्याला गोष्टीची गरज असते हम्म. तशा गोष्टी आपल्या समोर येत जातात, तशी माणसंही समोर येतात. म्हणजे तुम्ही एकटं स्वतःला मानलं तरीही तुमच्या समोर तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा बरोबर माणसं अवेलेबल होतात. त्यालाच दैवी घटना असं म्हणतो आपण. तर ओके. मानसिकता कशी ठरते ह्याचं उत्तर असं आहे की आपल्या आजूबाजूच्या घटनांमुळे ती मानसिकता ठरते. हा. तर गरीब मानसिकता म्हणायचं तर तुम्ही आत्ताच म्हणलात त्याच्यासारखंच आहे की आपण शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं हे काहीतरी माइंडसेट दिल्यामुळे पहिल्यापासून शिक्षण घ्यायलाच पाहिजे, घेतलंच पाहिजे. सिनियर के जी, ज्युनियर के जीला 1-1, 1.5 लाख रुपये भरतो. हो. पण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवायला 1 लाख रुपये द्यायला लोकांना वर खाली होतं. म्हणजे 6,000 खूप महाग आहे हो तुमचा 6,000चा कोर्स, असं मला म्हणणारी लोक येतात. म्हणलं रिझल्ट बघा आणि मग बोला 6,000 महाग आहेत का स्वस्त आहेत. कारण येणारी लोक 6च्या डबल घेऊन जातात किंवा 10 पटही घेतात. ज्यांची जशी एनर्जी फ्रिक्वेन्सी, करेक्ट. जशी त्यांची वापरण्याची, म्हणजे मी जे सांगते ते यूज करण्याची पद्धत, एनर्जेटिकली ते जेवढे अप होतात तेवढं जास्त त्यांना मिळतं. हो. दॅट सिम्पल. मग ही मानसिकता असते. मग मी हे सांगते लोकांना की डिस्काउंट ही कुठेतरी मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आलेली आहे. हो. आता काही ठिकाणी कपड्यांना असेलही प्रोबॅबली डिस्काउंट लागतो हे ते, पण सगळीकडे डिस्काउंट मागतात लोक. मी कोर्सच्या बाबतीत हे क्लिअर ठेवलंय की मी डिस्काउंट देत नाही. हम्म. तुम्हाला रिझल्ट मी गॅरंटीड देऊ शकते, मी डिस्काउंट नाही देणार. त्याच्यातही डिस्काउंट द्या मॅडम हे सांगायला असे खूप लोक येतात. ही एक मानसिकता आहे. मानसिकता आहे. आणि मला सांगायचा मुद्दा हा आहे की ही गरीब मानसिकता आहे की पैसे भरपूर असतात लोकांकडे, असं नसतं की नाही आहेत. कारण कोणाकडेही जर नाही आहेत म्हणणारी लोकांकडे पण असतात. कारण लोन घेताय तुम्ही, हो, म्हणजे पैसे आहेत, आहेत. ते भरता ना तुम्ही. भरायला कमी पडत असतील पण तुम्हाला हव्या त्या गोष्टीसाठी तुम्ही पैसे काढू शकता. हो. मग पैसे नाही कुठनं म्हणता. ज्वेलरी, बायकांना, मी हाऊसवाईफ आहे पण ज्वेलरी घ्यायला पैसे दिले की जाऊन घेऊन येतील की नाही. मग स्वतःच्या डेव्हलपमेंट करता का नाही. अगदी बरोबर आहे. हा माझा प्रत्येकालाच हे असतो की मी सुद्धा स्वतः शिकली आहे हे सगळं. म्हणजे पहिल्यापासून मी अबंडन्समध्ये आहेच, पण पैसे जिथे द्यायला पाहिजे तिथे द्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू आहे. एवढं महाग आहे, मी 1 तास बोलते
त्या गोष्टीची व्हॅल्यू असते ना ती, बाकी काही नाहीये. हो. त्यामुळे पैसे घेण्याचा विषय येतो. एनर्जी आहे ती, मी 10 पट व्हॅल्यू देते, मला बाय प्रोडक्ट आहे पैसा आता माझ्यासाठी, की ते आपोआपच येणार आहे. कारण माझं स्वतःच एम असं आहे की लोकांच्या आयुष्यात फरक पडला पाहिजे, आणि तो पडतो. कारण ते इच्छा, इंटेन्शन्स महत्वाची असतात, की ती एनर्जी वाढली आहे मेडिटेशन्समुळे, त्या इच्छा जशा मी ठेवते तसं होतं. आता ही माझी मानसिकता झाली की मला लोकांच्या आयुष्यात फरक करायचा आहे, तो आयुष्यभर करायचा आहे. जगात फेमस आणि नंबर 1 झालं पाहिजे असं व्यक्तिमत्व स्वतःचं घडवायचं, ही इच्छा ठेवली की त्याने मार्ग, माझी इच्छा अशीच आहे तसे मार्ग मिळत जातात, तशी लोक येत जातात आयुष्यामध्ये, तशा गोष्टी घडत जातात. सो मानसिकता अशीच ठरते की आपण स्वतःला कार, घर, मटेरियल गोष्टी सहजपणे घेतो, पण स्वतःसाठी खर्च करायचा झाला तर मागे येतो. मी सांगतेय, तुमची हेल्थही तुमच्या हातात आहे. तब्येतीची गोष्ट फक्त भावनांमुळे असते. हॉस्पिटलमध्ये जाणं चुकीचं नाहीये, पण तोच ऑप्शन आहे असं नाहीये, हे माझं म्हणायचंय. मलाही जावं लागतं कधी कधी डॉक्टरांकडे. याचा अर्थ असा होत नाही की आपण स्वतःहून क्युअर हो. जर तुमची मेडिटेशन प्रॅक्टिस चांगली असेल किंवा मी ज्या टेक्निक सांगते ते सगळं करत असाल तर नाही जावं लागणार, कारण हिलिंग आहे हे सगळं. आणि हे मी दाखवते लोकांना. डिप्रेशन काय, अतिविचारांचा परिणाम आहे डिप्रेशन. आणि मी खूप डिप्रेशनमध्ये 2-2, 4-4 वर्ष मी गोळ्या घेतेय. आज सकाळी एकाने सांगितलं मला की रिलीफ झालं मला 3 दिवसात. अरे बापरे. 10 दिवसाच्या सेशन मध्ये. मस्त. सो विषय असा आहे की तुम्ही तुमच्या मनानेच केलेलं आहे ते. दुसरे जबाबदार आहेत असं आपण म्हणत असतो, पण ते तुम्ही मनावर घेतलं म्हणून ते आहे. दुसरे जबाबदार कोणत्याच गोष्टीला नाही आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आपण जन्माला एकटेच येतो आणि जातोही एकटेच, ही सत्य परिस्थिती आहे. जेवढी ॲक्सेप्ट होईल तेवढं जास्त आपण मॅच्युअर होऊ आणि आपल्याला हव्या तशा गोष्टी आपल्या आयुष्यात यायला लागतील, हे आहे. सो श्रीमंत मानसिकता म्हणजे असं होतं, म्हणजे आता तशीही लोक येतातच, काही न विचारता पटकन पैसे ट्रान्सफर झालेले असतात. लाख रुपये एका सेकंदात ट्रान्सफर करणारी लोक पण आहेत. मी सेटल आहे मॅडम, मला फक्त तुमच्या एनर्जीमध्ये राहायचं आहे. कारण हे जे काय आहे ते मला खूप भारी वाटतं आणि समजायला लागलंय. प्रत्येक पॉडकास्ट ऐकावं असं वाटतं. ही जी रिॲक्शन आहे ती मलाही आतून एक समाधान देऊन जाते, पण लोकांच्या आयुष्यात काहीतरी फरक पडतोय, तर त्याच्यासाठी पैसा हा विषय राहतच नाही कुठे. तर ही असते मानसिकता. पैसे नसले तरी काढून देणारी लोक बघितली आहेत मी, कारण त्याला त्याची गोष्ट व्हॅल्यू कळतीये. काही ठिकाणी माइंडसेट इतका स्ट्रॉंग असतो नको त्या गोष्टींमध्ये की हे होऊच शकत नाही, करून बघितल्याशिवाय कळणारच नाही होणार आहे का नाही होणार आहे. ह्या सगळ्या मोडॅलिटीजमुळे माझ्या भावाचा पण मध्ये त्याला त्रास झाला होता, एक अटॅक येऊन गेला, पण ही इज टोटली नॉर्मल आता. त्याची स्वतःची इच्छाशक्ती जोरदार. डॉक्टरही सगळे प्रयत्न केले आहेत, मी असं नाही म्हणत की सगळ्या ट्रीटमेंट झाल्या, पण त्याच्यानंतर आता त्याने मेडिटेशन चालू केलं आणि त्याच्यातून त्याची एक गोळी बंद पण झाली 3 पैकी 8 दिवसात बीपीची. सो एवढा फरक पडतो. आता माझाच सख्खा भाऊ आहे, त्याने सगळ्या मोडॅलिटीज आधी करून घेतल्या. आधी त्याची मेडिटेशन करायची तयारी नव्हती, पण माझं बघून बघून मी बडबडून एकदा जाऊन या इतकं झालं, मी दुसऱ्या कोचकडे पाठवलं तेवढ्या करता की करा, एवढीच इच्छा आहे, आपल्या हातात आहे सगळं. तो जाऊन आला तर त्याला सगळी रिअलायझेशनच आलीत आयुष्याची आता एकदम. एक दिवसही न चुकता तो मेडिटेशन करतो, अदरवाईज तो करायलाच तयार नव्हता. मी म्हटलं की पॅरालिसिसचा जरी अटॅक आलेला असला तरी तो नॉर्मल होऊ शकतं, तुझ्यावर आहे. तर ते ग्रॅज्युअली होतं, पण ते पूर्ण नॉर्मल स्टेटला येतं. क्या बात आहे. आणि ते त्याच्यामध्ये दिसायला लागलं. चेहराच रोग झालेला दिसायचा, फ्रेश दिसतो आता चेहरा पूर्ण त्याचा. सो एवढा फरक माझ्याच घरात होऊन आलाय. त्यामुळे मला अजून हे वाटतं की स्वतःच्या मनावर आहे, त्याने मनावर घेतल्याशिवाय झालं नाहीये, मी काहीच केलं नाहीये, त्याच्याच ह्याच्यावर आहे. पण ते असतं ना, कोणीतरी असायला लागतं, एक निमित्त असतो आपण कुठल्या तरी गोष्टीसाठी, तसं आहे. तर ते केल्याने होतच, गॅरंटीड होतं. फिलिंग्स आपल्या असतात, मग हेच आहे मानसिकता. सोशल मीडियामुळे लोकांच्या मॅनिफेस्टेशनवर किती परिणाम झालेला आहे? तर सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यात आता पगडा खूप आहे आत्ताच्या काळामध्ये. इंस्टाग्राम रोलिंग करत असतो आपण, सारखं बघत असतो, स्क्रीन हे करत असतो. तर आता त्याच्यामुळे काय होतं ना, मॅनिफेस्टेशनचे खूप व्हिडिओ येतात. आता
तो ट्रेंड आहे म्हणायला हरकत नाही, किंवा त्याची रियालिटी कळायला लागली लोकांना. आयुष्यात किती महत्वाचं आहे ते समजायला लागलं आहे. तर त्या गोष्टीमुळे होतंय काय, की खूप कन्फ्यूज होऊन जातात लोक. माझ्याकडे सुद्धा येतात ना, तेव्हा सगळे लोक, मॅडम तुमचे सगळे बघितले पॉडकास्ट, पण नक्की काय करू? हा गोंधळ होतोय त्यांचा. मग माझ्या काही लोक फक्त काही गोष्टी मनावर घेतात आणि तेवढ्याच करतात, तर त्यांना रिझल्ट येऊन जातात. पण मग मला तुमचा कोर्स फोमो सुद्धा होतो. मग मी म्हटलं की पॉडकास्ट बघून सुद्धा रिझल्ट येतात लोकांमध्ये, असं नाही आहे की कोर्सच केल्यावर सगळं होत असतं. पण जेव्हा तसे रिझल्ट यायला लागतात ना, तेव्हा आपल्याला गुरुची गरज असते. म्हणून ते मेंटर हवेत. गुरु इन द सेन्स मेंटर, म्हणजे असं आहे नाही की ते शिकलं ना कोणाकडनं तर अजून जास्त परिणाम चांगला होतो. म्हणजे मला त्याच्यातनंच रिझल्ट येतात म्हणून मी त्याच्यातच बसते, याला काही अर्थ राहत नाही. कारण ग्रोथ स्टेज ही माणसाची आयुष्यभराची आहे. बरोबर. लहान बाळापासून मी मोठा कधी होणार आणि मोठा झाल्यावर अजून मोठा कधी होणार, हेच चालू असतं आयुष्यामध्ये. आणि अल्टिमेटली पैसा आताच्या काळातला महत्वाचा भाग तोही आहे. मग या सगळ्यामध्ये माइंडसेटच आपला कामी येतो सगळ्या गोष्टींमध्ये, की मला ग्रो व्हायचंय, तर मग इंस्टाग्राम रील्स स्क्रोल करून कन्फ्यूज होण्यात काहीच पॉईंट नाही. होतात लोक कन्फ्यूज खूप, पण मग ते येतात माझ्याकडे सुद्धा. म्हणजे तेव्हा लोकांना कळतं, कारण मी हे सांगते पण की जर तुमचं तुम्हाला जमलं उत्तम, नाही जमलं तर कोचकडे जायलाच पाहिजे. त्याने तुम्हाला अजून जास्त रिझल्ट येतात. कारण असेच रिझल्ट घेणारे आणि मग कोर्समधून रिझल्ट घेणारे, जमीन आसमानाचा फरक आहे. खूप फरक मी पाहते. कारण एकदा जर माझ्या कोर्समध्ये आले की त्यांना जावंसं वाटतच नाही. मी म्हणलं तसं हाय तिकीट लिटरली आत्ताच्या आत्ता फिजिकल सेशन झाल्यापासून जो काय एनर्जीचा प्रभाव आहे, तर सहजच फोन करतात आणि डायरेक्ट प्लॅटिनम घेतात लोक. असं आत्ता खूप ठिकाणी झालंय. आता मी डिस्कव्हरी कॉलच हे करते, फक्त अर्धा तास आपण बोलतो आणि त्याच्यानंतर लोक डायरेक्ट सगळे कोर्सेस घेतात. म्हणजे लाईफ कोचिंग सर्टिफिकेशन बेसिकली. हे शिकवता पण येतं, तुम्ही कोच पण बनू शकता आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी पण उपयोगाचं आहे. इट इज नॉट दॅट तुम्ही फक्त कोच बनला पाहिजेत, असं काही नसतं त्याच्यामध्ये. पर्सनल आयुष्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी असतात, ज्या बॅलन्स केल्यावर आपल्याला सक्सेस मिळवता येतं. आपल्या भाषेतलं सक्सेस, अल्टिमेटली पैसा, तेच असतं. पण ते सगळीकडनं बॅलन्स करायला लागतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम हा आहेच. बोलायचं नाही, बोलायचं हे आपल्यावर राहिलं. बरोबर. पण कोणीच जगामध्ये असं नाहीये, सगळं गुडी गुडी दिसायला असतं, कुठेही नसतं ते. त्यामुळे ही गोष्ट आहेच आणि त्याचं सोल्युशन ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. तर परिणाम होतो, पण तो परिणाम कोर्समध्ये येऊन जातो. येस. माधुरी मॅडम, पैशाबद्दलच्या कोणत्या चुकीच्या समजुती यश अडवतात? ओके, तशा खूप आहेत चुकीच्या समजुती. लहानपणापासून मी म्हटलं तसं समाजात आपण घडतो. मग अरे पैसे कमावणं सोपं नाहीये, हा तर पहिला बिलीफ आहे, लहानपणीच दिलेला असतो कोणी कोणी आजूबाजूच्या लोकांनी. जशी परिस्थिती तसं बोललं जातं. पैसा जपून वापरायचा असतो, हे दुसरा विषय झाला. पैसे असेच उधळायचे नसतात, मग ते खर्च झाले की टेन्शन येतं, हा एक भाग असतो. असं असंख्य गोष्टींमध्ये असतं पैशाच्या बाबतीत. आणि आपल्याला कळत नकळतच ना खूप आपण विचार करून बसतो पैशाबाबत, की असं झालं तर काय होईल, तसं झालं, आधीच विचार करायचे. बरं, या विचारांनी काहीच पॉईंट होत नाही, म्हणजे काहीच पॉईंट नाहीये त्या विचारांना. सो थोडा प्रॅक्टिसेसनी आपल्याला ते विचार नाही जाणायचे हे ठरवू शकतो आपण. ते NLP मध्ये होतं, की न्यूरॉन कनेक्शन कसं करायचं आपलं, आपल्याला जे पाहिजे तेच आपण कसं रिपीट करायचं परत परत, आणि त्याचंच प्रोग्रामिंग कसं करायचं. अल्टिमेटली ते प्रोग्रामिंग आहे मेंदूचं आपल्या. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हा विषय, तो त्याच्यामध्ये तो होतो. तर त्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट ठामपणे ठरवली, त्याचे कनेक्शन बनतात आणि ती ठाम होऊन जाते. पण तेवढं स्ट्रॉंगली तुमचा स्वतःचा ध्येय म्हणजे ध्येय असायला लागतो, की मला हे करायचंच आहे. तसं होत नाही हल्ली. खूप पटकन गिवअप करतात लोक. जर अगदी बर्निंग डिझायर असलं तरच नाही गिवअप करत नाहीत. पण ते बुडाला आग लागावीच लागते काहीतरी होण्याकरता. आयुष्यामध्ये, स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होण्याकरता ही गोष्ट व्हावीच लागते असं म्हणते मी. सो पैशाच्या बाबतीत आपण असे बरेचसे विचार करून ठेवतो. म्हणजे माझ्या घरातही मी बघितलं होतं. मी घरी राहते, मला कुठून पैसे येणार, काम केलं नाही तर पैसे कुठून येणार, कष्ट करावेच लागतात
आणि पैसे दिल्याशिवाय पैसा येत नाही, हा पण एक मोठा हे आहे. सही आहे. तसं काहीही नाहीये. म्हणजे तशी प्रोफेशन शोधायची मग पैसे न देता. कारण माझंच एक प्रोफेशन आहे जिथेही पैसे न देता सुरुवात केलेली होती. म्हणजे कोचेसना दिले होते, पण बाकी तर माझा वेळ, बुद्धी ह्याचाच वापर आहे ना. शिकण्यासाठी द्यावे लागतात, दॅट्स अनदर पार्ट. त्याच्या आता सोयी आहेत जगामध्ये शिकण्यासाठी, अगदी बरोबर. पैसे मिळू शकतात कुठूनही असं. पण पैसे मिळवण्यासाठी आधी एवढी इन्व्हेस्टमेंट करावीच लागते, हा माइंडसेट घेऊनच लोक बसतात. ओके. आता काय आहे, हे करता करता जर तुम्ही आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज म्हणलात तर तुम्हाला काहीतरी समोरून येईल की. 100% येतच, काहीच विषय नाहीये त्याबाबत. रादर मी माझ्या इथे पण आता म्हणजे मी मनात विचार करते, मलाही एम्प्लॉईजची गरज असते आता. म्हणजे सगळ्या गोष्टी हँडल करायला लोक लागतात मला. तसं झालं की समोरून येतात एन्क्वायरीज इमिजिएटली. म्हणजे इतकं हे, रादर पार्टनर तसाच, माझी एम्प्लॉई तशीच, माझी म्हणजे मी ज्यांना काम दिलंय तेही तसेच, सगळे असे अट्रॅक्टेड लोक आहेत की मला ज्यावेळी मला ग्रोथ हवी आहे त्या दरम्यान ग्रोथच्या रिलेटेड ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या आपोआप घडून येतात, कारण मी साफ मनाने करते. सो विषय हा आहे की पैशाच्या बाबतीत आपण माइंडसेट करून ठेवलेले आहेत गोष्टींचे. कठीण आहे. परत गरीब राहिलेले लोक, गरीब आपण जन्माने असू शकतो पण कर्मानी नाही. ते आपल्या हातात आहे, आणि ते आपल्याच हातात आहे, ते कुणाच्याच दुसऱ्या नाहीये. की काम केल्याशिवाय तर काही मिळणार नाहीये हे नक्की आहे. जेव्हा आपल्याला हळूहळू समजायला लागतं, मग मी मॅनिफेस्टेशन टेक्निक सुद्धा लिटरली नोट हातात घेऊन 1 मिनिट बघायचं आणि पैशाबद्दलच विचार करायचा. ही सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग होतं याने. माझ्या स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये हे वाटायचं ऑड, यांनी काय होणार आहे, पण हे मॅनिफेस्टेशनचा एक प्रकार आहे म्हणून मी रोज करायचे आणि मला रोज पैसे मिळालेले आहेत. तेव्हा मी तेव्हा 0 झाले होते, जॉब सोडला होता म्हणून. तेव्हा मी हे सगळे उद्योग करून बघायचे. म्हटलं करून तर बघायला पाहिजेच ना. कारण जर मॅनिफेस्टेशन मला ते आवडायला लागलेली गोष्ट होती तेव्हा, म्हटलं काहीतरी करायचं तर मग हेही करूनच बघूया आपण. प्रत्येक वेळी मी करून बघितलंय ते, आणि त्याच्यामुळे मला कुठून ना कुठून काही ना काही यायचंच. गिफ्ट आलं म्हणायचं किंवा डिस्काउंट्स मिळाले, कधी कधी पैसे आले. एकदा तर मला अमेझॉनवरनं चेक आला होता 250 रुपयाचा, कशाचा माहिती नाही मला सुद्धा, पण आला होता. मे बी ते रिटर्न यायचे होते, पण चेक नाही येते, अकाउंटमध्येच येतात डायरेक्ट. त्यांनी चेक पाठवला होता, कसा आला काय ते कळलं नाही, पण असं झालं होतं त्यावेळेस हे म्हणायचे. आणि मग त्यावेळी मग ते विश्वास बसायला लागतात ना मनापासून की अरे असं होतं. मग ते ग्रॅज्युअली समजायला लागलं की ओके, भावना महत्वाच्या आहेत. सो नंतर पहिल्यांदा मी सेल्फ सॅबोटाज पण केलं की मला कोणी पैसे दिले एकदम, मला देऊ शकतात एवढे लोक पैसे असं वाटायचं. मग ते जायचे माझ्याकडनं आणि माझी आहे का एवढी कुवत असं वाटून जायचं पहिल्यांदा. मग ते प्रायमरी सगळ्यांनाच होतं, कारण आपण स्वतःच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही घरचे किती श्रीमंत असा, तुमचं भविष्य घडवायला लागलात की तुम्ही 0तनं सुरुवात करावी लागते. बरोबर आहे. त्याचा काहीच हे नसतो, म्हणजे त्याला काही पर्यायच नाहीये. अगदी तुम्ही मिलेनियर्सच्या ओळखी असल्या तरी स्वतःची सुरुवात ही अशीच असते. म्हणजे इंडिव्हिज्युअली जर तुम्हाला करायची असेल, कितीही पैसा असला तरी आणि स्वाभिमान असला, माझं मला मिळालं पाहिजे, करेक्ट, तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी येतातच, असं आहे. सो माइंडसेट असतोच पैशाच्या बाबतीत, तर तो आपण बदलला, तो ग्रॅज्युअली बदलता येतो, हळूहळू तो बदलतो. आज मी विचार केला की मला दर महिन्याला कन्सिस्टंटली पैसे मिळत आहेत, एक अमाऊंट ठरवायची, ते उद्यापासून तुमच्या आयुष्यात बदल व्हायला सुरुवात होतात त्याच्याबद्दलचे. हे माझं प्रायमरी लेवलला. आधी मी 10,000, मग 50,000, मग 1,00,000, 5,00,000, 10,00,000, 25,00,000 असं ते सगळं करत गेली मी. सो ग्रॅज्युअली होत राहतात हे बदल. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळीकडे दिसायलाच पाहिजे असंही नाहीये. हे पण माझा हे आहे की पैसे मी पण खूप कमवते, याचा अर्थ असा नाही की सगळीकडे सगळ्यांना दाखवत फिरलं पाहिजे किंवा मी कोणीतरी आहे. हा भाग आला की सगळं संपतो बरोबर आयुष्यामध्ये. तर बोललं नाही की लोकांना वाटतं की काहीतरी काय पर्सनॅलिटी असेल, पण तसं नसतं. जेव्हा आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त समजतं तेव्हा गप्प बसावं लागतं, असा विषय असतो. थोडासा असा होतो, एनर्जेटिकली जास्त गोष्टी कळत असल्यामुळे असं होतं. करेक्ट, बाकी काही नसतं त्याच्यामागे. मी मोठी अशातली गोष्ट नाहीये त्याच्यामागे. फक्त कोणाच्या मनात काय चाललंय इथपर्यंत गोष्टी कॉन्शियसली समजतात. मग काय हे NLP मुळे का?
अच्छा, हा किती दिवसाचा कोर्स आहे समजा कोणाला करायचा 21 दिवसाचा 21 ऑनलाईन आहे की ऑफलाईन? ऑनलाईन. ऑनलाईनच आहे. आता कधी आहे Offline तुमची नवीन बॅच? नवीन बॅच एव्हरी मंथ असते. Every month. हा, आणि अल्टरनेट डेज असते माझी, म्हणजे ते मॅनेज करण्यासाठी कोर्सेस वेगवेगळे हे केलेले आहे. ऑफलाईन माझा रिसेंटली 24 मे ला झाला. तेही NLP. प्लॅन करणार आहे. NLP. नाही, NLP नव्हता, ऑल ओव्हर मनी मॅनिफेस्टेशन वर होता. श्रीमंत भव असंच नाव होतं. श्रीमंत भाऊ, खूप छान नाव आहे. सो तसा होता. आता ते ग्रॅज्युअली येईलच हळूहळू सगळ्या गोष्टी. कसं कसं वर्कआउट होतात तशा फिजिकली पण काही वेळा करणारच आहे मी. अच्छा. आहेच प्लॅन मध्ये सगळं. माधुरी मॅम, मॅनिफेस्टेशन बद्दल लोकांनी कोणत्या गोष्टींवर अंधविश्वास ठेवू नये? हा, काम न करता पैसे मिळतील हा अंधविश्वास आहे आपला. असं काहीतरी नसतं. किंवा ॲफर्मेशन एक असाही असतो लोकांचा, हे तुम्ही मला ॲफर्मेशन द्या मी ते करते. ॲफर्मेशन नुसतं वाचून होत नाही ना, पण नुसतं वाचल्याने किंवा नुसतं बोलल्याने ते खरं होत नाही. त्याच्या मागे बरीच प्रोसेस आहे. तुम्हाला ते मनापासून वाटलं पाहिजे. मला तुम्ही ॲफर्मेशन बनवून द्या. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मी कसं बनवून देणार? मी तुम्हाला गाईड करू शकते कसं बनवायचं याच्याबद्दल. मी बनवून नाही देऊ शकत, कारण ते तुमचं आयुष्य आहे. तुम्हाला तुमचे डिटेल्स माहिती आहेत. तुमच्या मनापासून जी गोष्ट हवी आहे ना ती होणारच. मग ॲफर्मेशन म्हणजे मी जसं म्हणते की मला 1 करोड रुपये मिळतायत दर महिन्याला, असं जर मी म्हणतेय, हे मी रिपीट करून करून मला भावना यायला लागतात आणि ते रियालिटीमध्ये येतं. असा विषय आहे. सो प्रत्येकाच्या आयुष्यात माझी हेल्थ चांगली आहे हे जेव्हा मी रोज म्हणते, आपल्या सेल्स तशा तयार होतात शरीरामध्ये. कारण मी स्वतःला सांगतेय ना, ते मन संपूर्ण शरीरभर आहे, पेशी शरीरभर आहेत. तर पेशी आपल्या बोलण्यामुळे, मनात आणि बाहेर दोन्ही बोलल्यामुळे तयार होतात. जितकं निगेटिव्ह बोलू तेवढ्या तशा निगेटिव्ह पेशी बनतात. अगदी बरोबर. आणि त्यामुळे निगेटिव्हिटीमुळे आपल्या आयुष्यामध्ये रोगराई जे काही येणं ते त्याच्यामुळे असतं. त्यानंतर नसता माझा अनुभव आहे. जसं पॉझिटिव्हिटीकडे जायला लागतो, म्हणजे सतत सकारात्मक गोष्टींकडेच बघायचं ठरवलं, रोगही होत नाहीत, इम्युनिटी आपोआप वाढते, ऑरा तयार होतो ना आपल्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे ऑरा, म्हणजे सायन्स आहे त्याच्या मागे. ऑरा म्हणजे काय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, ती असतेच आपल्याकडे. तो ते आपोआप तयार होतं. ते आपल्या वागण्यामुळे, आपल्या साधनेमुळे, आपल्या फोकसमुळे होतं ते तयार सगळं. अच्छा. कारण मी सततच सकारात्मक विचार करतेय, मी कुठेच कोणत्या गोष्टीमध्ये जात नाहीये वेगळीकडे. हेही प्रॅक्टिसनेच होतं. 2 मिनिटात आलेली गोष्ट नाहीच आहे ती सुद्धा. सो डे बाय डे हे होत जात. सो अंधविश्वास म्हणायचं झाला आपण या ठिकाणी, तर पटकन ॲफर्मेशन म्हणल्यावर गोष्टी खऱ्या होतात नाही होत. त्याच्यासाठी भावनाच यावी लागते. अच्छा. पैसेही सहजपणे मिळतात, ह्याच्यासाठी भावनाच यावी लागते. त्याच्या रिलेटेड आपण स्वतःला प्रोग्राम करू शकतो नक्कीच, पण भावना यावी लागते. त्याच्यानंतर मॅनिफेस्टेशन सोपं नक्कीच आहे, पण तुम्ही लॉजिकली विचार करून करायला लागलात, मी सगळं केलं काही होतच नाहीये, तुम्ही जे बोलता तेच तथास्तु असतं. त्यामुळे नाही होते म्हणजे नाहीच होणार आहे. तुम्ही आता खूप सुंदर सांगताय, पण मला एक विचारायचं आहे की हे तसं शक्य आहे का? कारण तुम्ही जे म्हणताय की सतत पॉझिटिव्ह विचार, कारण दिवसभरात आपण जर 1 लाख विचार करत असू तर त्यात 80 लाख विचार, हे 80,000 विचार हे निगेटिव्हच असतात. मग एवढ्या सगळ्या याच्यामध्ये साधा आपण काही युट्यूबला एखादा रील बघितला किंवा कुठेतरी नातेवाईक घरात आले किंवा घरातले आपले मंडळी असतात, ऑफिसमधले असतात, तर बऱ्यापैकी तुम्ही कोणाला विचारलं कसं चाललंय, काय सांगायचं, तर ते स्टोरीज चालू करतात निगेटिव्ह. एवढ्या अशा वातावरणात पॉझिटिव्ह राहायचं कसं? टेक्निक आहे, सांगते ना. पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करावं लागतं, तर एक तर जेव्हा आपल्याला ग्रोथ हवी असते तेव्हा आपण आपल्याला काय पाहिजे ह्याच्याकडे जास्त फोकसनी बघतो, ना की आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या आयुष्यात येऊन काय करतायत ह्याच्याकडे बघण्यात काही पॉइंटच नाहीये त्या ठिकाणी. कारण त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला हवी आहे ती गोष्ट वर्कआउट होणारच नाहीये ना. मग आता इथे काय करायला पाहिजे आपल्याला, तर 2-2 तासाचे अलार्म लावायचे मोबाईलमध्ये. आत्ता मी काय विचार करते, त्या जेव्हा अलार्म वाजेल तेव्हा हा विचार करायचा, आत्ता माझ्या डोक्यात काय चालू आहे, आणि तिथे म्हणायचं आय एम रिस्पॉन्सिबल फॉर द वे आय थिंक. असं मी जे विचार करते ते रिस्पॉन्सिबिलिटी माझीच आहे ना. किती सुंदर आयडिया सांगितली तुम्ही, खूपच छान. आय डोंट ब्लेम, आय डोंट कंप्लेन. मग त्याची पण नंतर एकदा सवय होईल, अलार्मची गरज नाही. नंतर नाही अलार्मची गरज.
मी ब्लेमही करत नाही, मी कंप्लेनही करत नाही त्या गोष्टीसाठी. मी जबाबदारी स्वीकारली आहे. हां. सो आपोआप पॉझिटिव्हिटी यायला लागते. एव्हरी 2 आवर्स जर मनात निगेटिव्ह चाललंय, कॅन्सल म्हणायचं किंवा हे म्हणायचं. 2 गोष्टीपैकी एक म्हटलं की पुढचं जातं. पॉझिटिव्ह होतो आपण. पॉझिटिव्ह होतो. आणि असं 2-2 तासांनी करायला लागलं, दिवसच पॉझिटिव्ह होतो ना. आणि ही प्रॅक्टिस जर सुरू केली, पॉझिटिव्हच होणार आहे. लाईफ. मग आजूबाजूच्या आपली आता ते एक्सप्लेनेशन इन डिटेल म्हणायचं झालं तर कॉन्शियसनेसचे 14 लेयर्स आहेत. ओके. आपले तर 3 महत्वाचे: भूलोक, पाताळलोक आणि सत्यलोक, स्वर्गलोक असं म्हणलं. हे कॉन्शियसनेसचे लेवल आहेत बाय द वे. आपण म्हणतो पहिल्यांदा स्वर्गात जातो, जन्मताच जिवंत असतानाच आपण स्वर्गात असतो जर आपण तसे वागत असतो तर. आता याचे कॅटेगरायझेशन, भूलोकामध्ये आपण फिजिकली प्रेझेंट असतो. ओके. बाकी सगळे कॉन्शियसनेसचे लेवल आहेत. तुमच्या मनामध्ये राग आहे, दुष्टपणा आहे, लोभीपणा आहे, माझंच सगळं म्हणण्याची तयारी आहे, जेलसी आहे, दुसऱ्याचं लुबाडण्याची वृत्ती आहे. सगळं भूलोकाच्या खाली जाण्याची हे आहेत. कॉन्शियसनेस तुमचा भूलोकाच्या खाली आहे. आणि त्यामुळेच 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला माणसाचा जन्म मिळतो असं म्हणतात. तर ते किडे, मुंग्या, प्राणी हे याच दृष्टीने मिळतात जन्म. म्हणजे मध्ये मध्ये हे का घ्यावे लागतात तर दुष्टपणा, लोभीपणा, माझंच सगळं, दुसऱ्याला बुडवायचं, ही सगळी वृत्ती आहे ना, ती कॉन्शियसनेसचे खालचे स्तर आहेत. त्यामुळे ते जन्म येतात. कॉन्शियसनेसचे वरचे स्तर ऊर्ध्वलोक, अधोलोक असं म्हणतात. सो त्याप्रमाणे वरच्या लोकांमध्ये गेलं तर सत्यलोक आहे, स्वर्गलोक आहे. एका लेवलच्या वर गेलो पॉझिटिव्हिटीने, म्हणजे मला कोणाबद्दलही वाईट वाटत नाही, माझ्यासारखेच सगळे लोक आहेत, वननेस इन ऑल हे येतं. कारण ते मला माझ्यामध्ये जाणवतं. कुठून प्रॅक्टिसेसनी आलं आहे किंवा मी जेव्हा मनापासून ठरवलं की मला लोकांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे, तेव्हा मला ते येऊ लागलं, मनापासून वाटू लागलं की अरे ह्याच्यासारखं मोठं काम नाही आयुष्यामध्ये. आणि आयुष्य जगताना द्यावं असं म्हणतात. तर हे तर देणंच आहे ना, की तुमच्या आयुष्यामध्ये माझ्या एनर्जीमुळे, मी येण्यामुळे काही फरक पडत असेल तर ह्याच्यापेक्षा भारी गोष्ट नाही आहे. आणि मी लहानपणापासून थोडीशी तशा वातावरणात जगले पण आहे. म्हणजे माझी आई तसाच याची आहे. कधीच त्रास झाला तरी तिच्याकडनं सतत पॉझिटिव्हिटीच मिळाली आहे आयुष्यभर. अजूनही तेच, म्हणजे तिचीच मॅनिफेस्टेशन आहेत ही जे मी करते ते सगळं. कारण ती स्वतः पहिल्यापासून अशाच इच्छा, जगप्रसिद्ध झाली पाहिजेत मुलं. मी झाली आहे मी ऑलरेडी. म्हणजे जगभरात ऍटलिस्ट नाव तर, म्हणजे आता सगळ्या कंट्रीजमध्ये मराठी लोकांना तर माहिती आहे असं आहे. कारण क्लायंट स्पेस पण आहे तसा. त्या ह्यानी म्हणायचं झालं तर तिचं मॅनिफेस्टेशन आहे. कारण ती सतत बोलत असते मनातल्या मनात, ते काय जप करत असते, काय काय करत असते ती. पण ही तिची स्वतःची इच्छा आणि तू पोचणारच. आता तर तिला त्याच्यातली हे पण कळायला लागली, कारण मेडिटेशन प्रॅक्टिस झाल्यामुळे ती माझ्यामध्ये जी प्रतिभा आली किंवा ती ऑरा आला किंवा ती शक्ती आली, ते तिलाही दिसू लागलं की हे मलाही कळत नाही ग, तुला समज आहे, तुला कळतं. हे तिचं म्हणण्याचा हे असतो सततचा. सो ज्याने आपल्या आयुष्यात घ्यावं असं ती म्हणत असते. तर त्याप्रमाणे म्हणायचं झालं तर सगळ्या गोष्टी ह्या अशाच होतात सहजपणे. आणि ती 14 लोक जे म्हणत होते मी, तर त्यामध्ये वरच्या लोकांमध्ये आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार करणं, वननेस आणणं मनामध्ये. त्याने वाईट वागला तरी मी चांगलं वागूच शकते त्याच्याशी, हे मला वाटतं बाय द वे. माझ्या इथे तशी लोक येतच नाहीत आता, आजूबाजूने येऊ नाही शकत, कारण एनर्जी तशा लेवलची झाली आहे. आणि तो असा वागला मग मी त्याचा बदला घेतला पाहिजे, नाही. माफ करायला शिकलं पाहिजे. व्हेरी नाईस. जेव्हा तुम्ही माफ करता ना, तुम्ही एक लेवल अप जाता. हे सगळे कार्मिक सायकल्स आहेत. खूपच मोठा पॉइंट तुम्ही आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये सांगितला. एवढा जरी लोकांनी इम्प्लिमेंट केला तरी त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतील. नक्कीच. अगदी छोट्या छोट्या बांधावरनं लोक कुठल्या स्तराला जातात, कुठे जातात. हो, अगदीच. मॅनिफेस्टेशन मध्ये ऍक्शन किती आणि अट्रॅक्शन किती? दोन्ही आहे, महत्वाचंच आहे. ऍक्शनही महत्वाची आहे आणि अट्रॅक्ट आपण मनात विचार केला की करतोच. पण मॅनिफेस्टेशन याचा अर्थच असा आहे की मी मनात विचार केला आणि ती गोष्ट सहजपणे आयुष्यात आली.
ऍक्शन आपण घेतच असतो त्या दृष्टीने, काही ना काही आपण करतो ना. हा. जसं की मला क्लायंट्स यायला हवेत, 1000 क्लायंट्स हवेत एका सेशनमध्ये, असं मी जर म्हणतेय, तसं डिजिटल मार्केटिंग हे ऍक्शन चालूच आहे ना. चालूच आहे. किंवा मी सेशन्स घेते ही ऍक्शन चालूच आहे. सो ऍक्शन आहे. मोर ऑफ इट इज अट्रॅक्शन फॉर मी. कारण मी ते मनापासून विचार करते आणि तशी लोक समोर नाही येत आहेत. सो या केसमध्ये इट इज अट्रॅक्शन. मग हवी तशी लोक येणं, हवे तशा गोष्टी, वस्तू मिळणं, हे सुद्धा आहे. गिफ्ट मिळणं, मनात विचार आला गिफ्ट मिळालं, असं सुद्धा असतंच की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. सो या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने घडत असतात. अट्रॅक्शन याचा अर्थ मी मनापासून विचार केला आहे आणि पॉझिटिव्हली केला आहे, आणि तशाच पद्धतीचे लोक, वस्तू, हेल्थ, रिलेशन्स, करिअर, पैसा, सगळं काही तसंच मिळणं, याला आपण अट्रॅक्शन म्हणतो. आणि ते विचारांनीच होतं. मनामध्ये किती काय खोलवर विचार चालू आहेत त्याने मिळतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात मॅनिफेस्टेशनची गरज वाढली आहे का? हो, अजून जास्त. कारण AI माणसाने बनवलंय, आणि मी म्हणते की सबकॉन्शियस प्रोग्रामिंग मी करतेय तुमचं. AI जादूने आलं नाहीये, ते हे एका माणसानेच बनवले ना, कोणाला तरी इन्व्हेंट केलंच असणार आहे ना कोणीतरी. अगदी बरोबर आहे. सो त्याच्यापेक्षा मोठा बिंदू आहे आपला. सो AI इज नथिंग. आपण त्याला मोठं बनवतोय, ते आपल्याच हातात आहे. पाडणं, वर घेणं, सगळं. अदर जगामध्ये सगळं माणसाच्या हातात आहे जोपर्यंत माणसं जिवंत आहेत. कारण हे जे शरीर आहे हेच शिकण्यासारखं खूप मोठं आहे. याच्यामध्ये किती डीप गोष्टी आहेत, किती आहे समजणारच नाही. सृष्टी निर्माणच अशी केली आहे आपल्या हायर पॉवरनी. देव म्हणा, काही म्हणा, तुम्ही जे मानता ते म्हणा. नास्तिक लोक सुद्धा काहीतरी मानत असतात, त्यामुळे जे काय मानता ते म्हणा. पण ती हे जे शरीर निर्माण केलं आहे त्याची अजूनही डिटेल्स कोणाला नाही कळत. काय चालू असतं आतल्यात. अमेरिकेचा रिसर्च चालू आहे. हो, ते आपल्याकडे आहे सगळ्याचं साहित्य. अध्यात्म ह्या दृष्टीने म्हणायचं, त्याची पुस्तकं आहेत वेगवेगळी. नालंदामध्ये जी जाळली असं म्हटलं जातं 6 महिने, ते लोकांनी ओळखलं म्हणूनच ते जाळलं गेले, उगाच नाही. ब्रिटिश काळामध्ये वगैरे काय काय झालं होतं ते. पण आपल्याकडे पुस्तकं म्हणजे कथाकल्पतरू नावाचं पुस्तक आहे. सृष्टी कशी उत्पन्न झाली, माणसाचा जन्म कसा, 10 अवतार कसे, हे सगळं तिथे लिहून ठेवलेलं आहे. आता मला ते रिलेट होतं, माझ्या लहानपणी आईने वाचून दाखवलंय. प्रोबॅबली म्हणून या क्षेत्रात मी असावी असंही वाटतं, कारण संस्कारच तसे झाले. ते वाचायची, कळायचं काहीच नाही, पण ते सबकॉन्शियसली फिट झालं होतं. ओके. त्यावेळी आता ते मला रिलेट होतं. कुठेतरी मला काहीतरी संदर्भ आठवतात ना, ते त्यामुळे आठवतात की मी ते पुस्तक वाचलं होतं आणि त्यावेळी त्या गोष्टी मला कळल्या होत्या. माझे आजोबा अध्यात्माच्या गोष्टी सांगायचे, रामायण महाभारत बसून सांगायचे पूर्ण गोष्टी. त्यातून काय घ्यायचं आहे हे सांगायचे. आपल्या आयुष्याशी त्याचं रिलेशन काय आहे हे आम्हाला सांगितलं गेलं होतं, आणि आपण कसं वागलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच तर सांगितलं आहे की श्रीकृष्णाने, की कर्म करण्याचा अधिकार दिला आहे, त्याचं फळ काय मिळेल ह्याची अपेक्षा तुम्ही नाही करायची आहे. बरोबर. तुम्ही जेवढ्या भावनेनी कराल, जेवढ्या मनापासून कराल, तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. प्रत्येक श्लोकाचा डीप अर्थ आहे, असं आहे. सो अशी असंख्य पुस्तकं आहेत. श्वासांचं महत्व सांगणारं पुस्तक आहे स्वरविज्ञान. तैत्रोपनिषद. उपनिषद तर काय जबरदस्त आहेत. म्हणजे मी काही पुस्तकं वाचत आहे सध्या, तर तैत्रोपनिषद वाचत आहे, त्यामुळे मला जस्ट हे बरंच वाचन दिसतं. आता वाचायचंच की, शिकायचंच आहे, ह्याच्यातच पुढे जायचं आहे, सगळ्यांकडनं हे करायचं. तर त्याच्या मागे पण सायन्सच आहे. पण आपल्याकडे ते आधी लिहून ठेवलं आहे आणि नासा ते आता शोधते, असा विषय आहे. आणि म्हणजे सायन्स रादर ते आता शोधत आहे. त्याचे सायंटिफिक एक्सप्लेनेशन्स पण येत आहेत, ते आता येत आहेत. आपल्याकडे ते ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत आत्ता. ते वाचलं की कळतं. भरपूर पुस्तकं आहेत अशी, 1 by 1 चालू आहे वाचणं माझं सुद्धा. तेच सांगण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं काय येतं ते त्याच्यामुळेच येतं की काहीतरी नवीन गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करता यावी प्रत्येकाला, असा त्याचा मागचा हे असतो, हेतू असतो. तुमच्या आता एवढ्या 6 लेवल्स आहेत जे टीचिंग करता, त्याच्यामधले आता भरपूर स्टुडंट येऊन गेले, तर त्यातला एक जबरदस्त असा मेमोरेबल अनुभव स्टुडंटचा. ओके, खूप आहेत ते सुद्धा. त्यातला एक एकदम म्हणजे मेमोरेबल. हेल्थवाला मी सांगते आणि पैशाचा सांगते, दोन्ही. तर हेल्थच्या बाबतीत लिटरली डिप्रेशनमध्ये असलेलं आहे. 10 दिवसात पूर्ण गेलं डिप्रेशन त्यांचं, आणि शी इज लिव्हिंग लाईक एनिथिंग असं तिचं आयुष्य झालं. संधिवात
हा जो त्रास आहे तो 10 दिवसात पूर्ण गेला असे त्यांचं माझ्याकडे टेस्टिमोनियल आहे लिहून पाठवलेलं व्यवस्थित. आणि असे हेल्थचे ट्रिमेंडस रिझल्ट्स आहेत, असंख्य आहेत. खरं तर मला जे आत्ता कनेक्ट झाले ते मी सांगते. पैशाच्या बाबतीत 10 वर्ष ज्यांचे पैसे अडकले होते ते अचानकपणे आले. बिल्डरने अडकवलेले आलेत. आणि अरे बापरे. परत त्याच्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा प्रमोशन मिळणं, जॉब मिळणं, हे आहेत. एकाचा एक हे मी सांगितलं पण आहे, पण करोडोमधली लोन क्लोज करणं, की बिझनेसमध्ये असतातच ना लोन्स, तर ती क्लोज करायला इकडनं इकडे मॅनेजमेंट करावीच लागते सगळ्या ह्याच्यामध्ये. ते फक्त होपोनोपोनोच्या साहाय्याने त्यांना जमलंय करायला, की लॉजिकली काही विचार केला नाही, सरेंडर करून टाकलं, पैसे आपोआप मॅनेज झाले आणि लोन क्लोज झालं. पहिल्या स्टुडंटचा अनुभव कसा होता? म्हणजे दुबईमध्ये होते मी, सुरुवात दुबईमध्ये झाली होती. तर दुबईमधलं लायसन्स मिळणं कठीण असतं, ड्रायव्हिंग लायसन्स. त्याच्यात मूल लहान होतं, आई झाल्यावर ती लायसन्स करायचं होतं. होपोनोपोनो वापरलं, लिटरली त्याच दिवशी लायसन्स मिळालं तिला, सेम डे. सो ते तिच्यासाठी पण कठीण होतं, तिला वाटत होतं. त्यातली काही लोक अजूनही कनेक्टेड आहेत मला, प्लॅटिनममध्येच आहेत असं. सो ती पहिली बॅच होती. एकटेपणा जाणं, मग कधी कधी घरातली माणसं गेल्यावर एकटेपणा वाटत राहतो, एकटे राहतात लोक, त्यावेळेला खूप त्रास होतात. तर या सगळ्या गोष्टींनी आपण आपल्या आतमध्ये जातो, त्यामुळे आपल्याला कळतं की आपण एकटेच आलो जन्माला, त्यामुळे आपल्याला स्वतः बघायचंच आहे कधी. पण मग त्याच्यासाठी तुम्हाला जे आवडतं त्या मार्ग मिळायला लागतात तुम्हाला, त्या गोष्टी होऊ लागतात आयुष्यामध्ये. तसं झालेलं आहे. प्रॉपर्टी लिटरली मी परवा एकाचं ऐकलं की म्हणजे मोठा रिझल्ट आहे, व्हिडिओ टेस्टिमोनियल आहे, की कित्येक वर्ष गेली 10 वर्ष वगैरे अडकलेली प्रॉपर्टी विकलीच जात नव्हती, ती विकून कॅश त्यांच्याकडे आली आणि पैसाच पैसा आहे इतक्या हसत सांगत होत्या त्या. कॅश आली होती म्हणून, की प्रॉपर्टी अडकली होती. तो बराच मोठा वाद होता. तो कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल देऊन पैसेही मिळाले आणि ती प्रॉपर्टीही विकली गेली. इतकं की अडकलेले असतात ना, होतच नाहीये काही. त्याच्यामध्ये होतं डिवोर्स केस, जिथे खूप प्रॉब्लेम होता. एका जणांची बायको 6 महिने झाल्यानंतर गेली निघून, बाळही झालं, ते बाळही कधी दाखवलं नाही इथपर्यंत, आणि राहायचंच नाहीये सोबत. 6 वर्ष झाली त्याला, डिवोर्सही देत नव्हती. आणि असंच म्हणजे त्यामुळे ते खूप त्रस्त झाला होता. म्हणजे खूप चांगला माणूस आहे, त्यांना खूप त्रास झाला होता आणि सरळ मार्गी खूप. तर त्यांचा तो डिवोर्स 8 दिवसात झाला विथ सेटलमेंट. अरे बापरे. काहीच हे नाही, म्हणजे एक छोटीशी अमाऊंट द्यायला लागली, पण देवर ओके फॉर दॅट, की ऍटलिस्ट मी त्याच्यातनं सुटतोय तरी. कारण बाळाला पण दाखवलेलं नाही कधीच ना, तिला कधी यायचंय परत. मग ह्या अडकण्यामध्ये काही पॉइंटच नसतो ना. सो इतका सुटला होता, इतका सहज सुटला होता तो 10 दिवसात. जस्ट यू हॅव टू ट्रस्ट अँड गो हेड. असं आहे, असंख्य आहेत आणि ती लिहिलेली पण आहेत, तसे ते व्हिडिओ पण असतात. सगळी माझ्या इथे आल्यावर बघायला मिळतातच लोकांना, कारण लाईव्हच इतके जास्त असतात की मग मी मागचे दाखवत बसत नाही, असं होतं. 2026 मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माइंडसेट कसा असायला पाहिजे? ते कधीही आहे, 2026च कशाला पाहिजे. रोजच्या आयुष्यातच पॉझिटिव्ह माइंडसेट, याचा अर्थ मला काय हवंय याबद्दल क्लॅरिटी आणणं स्वतःमध्ये. स्वतःलाच विचारायचं मला काय हवंय. तुम्हाला 8-15 दिवसात स्वतःलाच उत्तरं मिळायला लागतात तुमच्या मनातूनच, की तुम्हाला काय हवंय. आणि ते काय हवंय याच्यातून पुढे जाऊन त्या गोष्टी खऱ्या पण व्हायला लागतात. सो 26 प्रश्नाचे उत्तर द्यायचं जर म्हणलं तर 2026 मध्ये तुम्हाला काहीही गोष्ट मिळवायची असेल तर तुम्हाला फक्त बेसिकली आयुष्यभरातच सरेंडर हा भाग महत्त्वाचा आहे. आयडेंटिटी शिफ्ट केली की सगळ्या गोष्टी सहजपणे मिळत जातात. आयडेंटिटी म्हणजे मी माझं सेशन सुरू करतानाही म्हणते, म्हणजे माझं फिजिकल सेशन सुरू करतानाही मी बोलले होते, तुम्ही जे कोणी आहात ते या हॉलच्या बाहेर आहात. हॉलमध्ये आल्यावर तुम्ही 0 आहात, तुम्ही कोणी नाही आहात. नव्याने सगळ्या गोष्टी शिकायच्या, नव्याने इम्प्लिमेंट करायच्या, आतमध्ये घ्यायच्या आणि पुढे जायला लागायचं.
ते तुम्हाला हेल्प करणार आहे आयुष्यात पुढे जाण्यासाठी. दॅट इज कॉल्ड आयडेंटिटी शिफ्ट. आयडेंटिटी. कारण आपण डॉक्टर, इंजिनियर आणि वकील आणि काय काय CA सगळं असतो, हो. पण ती आयडेंटिटी आहे आपण बनवलेली, त्याच्यापेक्षा हायर पॉवर मोठी आहे. त्याच्यावर जेव्हा आपण सोडून द्यायला लागतो काही गोष्टी, तेव्हा गोष्टी सहजपणे काम करायला लागतात. पण असं झालंय की मीच सगळं करतो हेच म्हणायचंय सगळ्यांना, मीच सगळ्याचा करता धरता आहे. तर करणं आहेच तुमच्या हातात, ओके. पण रिझल्ट नाहीये. त्या रिझल्टच्या मागे लागतात म्हणूनच तो मिळत नाही. मी नाही मागे लागत तर सगळे हवे तसे रिझल्ट येतात. हाच भाग आहे. रादर बरेच लोक करतात, कम्युनिटीमध्ये असलेलेही खूप लोक करतात. बरेच कोचेस आहेत आत्ता भारतामध्ये, बाहेर सगळीकडे आहेत. सगळ्यांकडे येऊन त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन आहेच. रादर मोस्ट सक्सेसफुल पीपल इन दिस वर्ल्ड अप्लाय हेच करतात. फक्त भारतामध्ये ना लपवून ठेवण्याची खूप पद्धत. पैसे असलेले लोक सुद्धा नाही येत म्हणत असतात. भारतामध्ये किती श्रीमंत लोक आहेत, बाहेरच्यापेक्षा भारतामध्येच जास्त श्रीमंत आहेत लोक म्हणायचं झालं तर. फक्त ते कोणाला कधी दिसणार नाही अशाच स्वरूपात असतात. का तर आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे पहिल्यापासून, दिसू नये, दृष्ट लागते, हे होतं ते होतं, असं काय काय पूर्वीच्या काळी म्हटलं गेलेलं आहे. ते त्या पद्धतीत त्या वेळेस कदाचित असेलही खरं, पण आता नाहीये ते. आता सगळेच लोक पैसे कमावत आहेत ना. हो, सगळेच कमावत आहे. मग दृष्ट लागायचा काही प्रश्न ऑनलाईनमुळे खूप सोपं झालंय. एक्झॅक्टली, ऑनलाईनमुळे अजून सोपं झालंय. आधी IT मुळे होतच होतं, सॅलरी हे वाढलीच होती. अजून एक ट्रेंड बाहेरच्या देशात जाऊन राहायचा, मी पण होते त्याच्यातली एक. पण माझंही ते जे झालं, शांत झालं. एकदा जाऊन आल्यानंतर कळलं मला भारत किती चांगला आहे तो. सो हे सुद्धा माइंडसेट आहे. बाहेर गेल्यावर श्रीमंत होता येतं नाही, गरीब होतो आपण, वाटतं आपल्याला ते. फक्त त्यांच्या सुखसुविधा चांगल्या आहेत. भारतालाही व्हायला वेळ लागेल, पण होईल की इथं सुद्धा कधीतरी होईलच. मेट्रो आली. हो, मेट्रो आली, सगळ्याच गोष्टी आहेत. माझ्या हयातीत तर नक्की होईल विकसित देश, एवढं मला माहिती आहे. जर आज तुम्हाला संपूर्ण जग ऐकत असेल तर तुम्ही कोणता एक मोठा संदेश आज जगाला द्याल? ओके, मोठा संदेश जगाला द्यायचा असं म्हटलं मी तर सगळं काही आपल्यात आहे. प्रवास आपल्या आतून सुरू होतो. जोपर्यंत तुम्ही बाहेरच्या जगात बघता आहात तोपर्यंत तुम्हाला छोट्या छोट्याच गोष्टी दिसणार आहेत. कसं करू, काय करू हे प्रश्न पडणार आहात. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला लागाल की माझ्या आयुष्यात हे का घडलंय, मग त्याच्यातनं मला काय शिकायचंय आणि मी कसं पुढे जायचंय, तिथे तुमचं खरं आयुष्य सुरू झालं असं समजा. आणि सक्सेसही तिथेच सुरू होतं. आयुष्य खूप सोपं आहे, आनंदी जगायचं आहे. आनंदी जगण्यासाठी फार काही लागत नाही, पण आपण तो आनंद मिळवण्याकरताच सगळ्या गोष्टी पणाला लावतो आणि आयुष्य गमावून बसतो. ते न करता खरंच जे पाहिजे आहे ते ऑलरेडी मिळालं आहे याचा जर आनंद घेऊ शकलात तर त्याच्यापेक्षा गोष्ट भारी काही नाही. मला लहानपणापासून थोडी एक सवय आहे एक्साईट होण्याची. प्रत्येक गोष्टीमध्ये ती व्हायच्या आधीच आम्हाला एक्साइटमेंट असायची. आई आम्हाला सांगायची फिरायला जायचे, वा, मग आमच्याकडनं ते व्हिज्युअलायझेशनच व्हायचं आणि ती ट्रिप तशीच एन्जॉयमेंटमध्ये असायची. सो मी हे म्हणते, ती एक्साइटमेंट असेल, आजचं आज जगायला शिका. कालचं आपल्या हातात नाही. आपण ऑलमोस्ट सगळी लोक कालच्या गोष्टींवर जगतो आहोत. काल काय झालं, मागच्या आयुष्यात काय झालं, त्यामुळे माझ्या आयुष्यात आज परिणाम होत आहेत, हा विषय चालू आहे. तर आज जगायला शिका. उद्याही आपल्या हातात नाही आणि कालही नव्हता. आजचा दिवस सगळ्यात शेवटचा दिवस आहे असं म्हणून जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं, जे सगळ्यात चांगलं करता येईल ते मी आज करीन असं जर तुम्ही ठरवलं, याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही कुठची. आणि तसंच जगणं एक्सपेक्टेड आहे. हेच सांगेन मी सगळ्यांना. माधवी मॅडम, मॅनिफेस्टेशन करून कोणीही करोडपती होऊ शकतं का? हो, ऑफकोर्स त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, पण होऊ शकतं नक्कीच. माझ्या इथे कालच एक जण आले होते 1-to-1 कोचिंग घ्यायला. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसने त्यांची गव्हर्नमेंटनी घेतलेली जमीन जे 1,20,00,000 रुपये मिळाले. एका खेडेगावातला आहे तो सांगत होता ग्रॅटिट्यूड मी करतो, त्याच्या पुढचं शिकायचंय म्हणून तो आला होता माझ्या इथे. आणि ऑलरेडी ही इज मॅनिफेस्टिंग दॅट मच अमाऊंट ऑफ मनी. सो खरंच खूप मध्यम परिस्थितीतला वाटत होता, पण त्यांनी एवढे मॅनिफेस्ट केलंय. सो इमॅजिन
त्यांची जमीन गव्हर्नमेंटच्या कुठच्या तरी याच्यात गेली होती आणि ते पैसे मिळाले तर मिळाले, नाही मिळाले तर गेलं, असंच होतं ना. त्यांना ते मिळाले. खूपच छान छान अनुभव तुम्ही सांगितलेत. हो. माधुरी मॅडम, आता काही रॅपिड फायर प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला एका शब्दात द्यायची आहे. मनी की पीस? मनी. पेस येतोच त्यांना. लॉ ऑफ अट्रॅक्शन की हार्डवर्क? लॉ ऑफ अट्रॅक्शन. मॉर्निंग अफर्मेशन की नाईट व्हिज्युअलायझेशन? बोथ. ओके. फिअर की फेथ? फेथ. एका शब्दात यशाचं रहस्य? प्रत्येकाच्या मान्यावर आहे. ओके. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमधून एक गोष्ट स्पष्ट झाली. आयुष्य बदलण्याची सुरुवात बाहेरून नाही तर आपल्या विचारांमधून होते. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करा, म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतील. माधुरी मॅडम, इतकं मौल्यवान नॉलेज तुम्ही ज्ञान आमच्या ह्या प्रेक्षकांना दिलं त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि लक्षात ठेवा, जे तुम्ही मनापासून विश्वास ठेवाल त्याचं दिशेनं तुमचं आयुष्य घडत जातं. भेटूया पुढच्या एका प्रेरणादायी पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. आणि आय होप माधुरी मॅडमचा लवकरच तिसरा जो पॉडकास्ट आहे लवकरच येईल. धन्यवाद.